भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडामधील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 3 आहे. गत कर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? तर आपण पहिल्यानं समर्पण घेऊया आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण इथे संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. गत कर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारस म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवीत नाही. परत एकदा पाहूया. अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवत नाही. जन्म हा माता पितरापासून आहे आणि बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारस घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ दुःखद सूत्र. चूळ दुःखद सूत्र या सूत्रात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो, म्हणजे फेडतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलतो आणि मन म्हणजे माणसाचं मन, याचा निरोध केल्याने म्हणजे याच्यावर नियंत्रण ठेवल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापाचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापाचा निराश झाल्यावर आणि नवी पाप कर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो.
आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा जन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही पूर्वी जन्मात काय होते हे माहीत आहे तुम्हाला? असे बुद्धानं त्यांना प्रश्न विचारले. ते म्हणाले, नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. ते जैन काय म्हणाले? ते आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का? म्हणजे तुम्ही पूर्वी पाप केलं का पुण्य केलं, किती पुण्य केलं आणि किती पाप केलं याचं काही गणित तुमच्याकडे आहे का? असं बुद्धाने त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, नाही, आम्हास काहीच माहीत नाही. किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, तो आम्हास काहीच माहीत नाही. म्हणजे तिन्ही प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं की आम्हाला काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. देव धम्मसुतात तथागत म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गत जन्मीचे परिणाम होत असं ते म्हणतात. म्हणून ते म्हणतात, गत जन्मीच्या पाप कर्माचे परिमार्जन केल्याने, म्हणजे ते फेडल्याने, परिमार्जन करणे म्हणजे कमी करणं, पाळणं केल्याने आणि नवी पाप कर्मे करण्याचे थांबवल्याने भविष्य काळात सोसावयाचे काही उरत नाही असं या जैन लोकांचं म्हणणं आहे. पाप कर्मे क्षय पावतात. निपाप कर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगंठांचे म्हणणे आहे. प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठन म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गत जन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवत असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो? बुद्ध काय म्हणतात? जर बुद्ध गत जन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकारक अथवा दुःखकारक अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गत जन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवेल?
गत जन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गत जन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते, यांच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे, म्हणजे चुकीचं आहे. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्पर म्हणजे जाणून बुजून हेतुपुरस्कर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत, सारखे आहेत असे दाखवण्याचा अट्टहास करतो, त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होते. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते. हा हिंदू सिद्धांत अनन्यमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज त्यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीच्या उदात्तीकरणातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष्य आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे, तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही. म्हणजे भगवान बुद्ध त्या सिद्धांताला मानत नाही. आता याच्यामधला भाग एक आहे अहिंसा. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, जीव न मारणे कोणाचा. अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे. हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य म्हणजे तिचं उल्लंघन न करणारी, सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती, म्हणजे प्रसंगानुरूप आहे की कायमस्वरूपी आहे. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सतचे असताला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. म्हणून भगवान बुद्धानं कोणतीच गोष्ट अति करायची नाही आणि कमीही करायची तर मध्यम मार्गाची सांगलेली आहे.
ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्त होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळ गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे असा प्रश्न निर्माण होतो. ह्या प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्थ आहे. त्याचा आपण विचार करू. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलट पक्षे ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालन वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलातील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि राहिलेला दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. बुद्धां नमामि धम्मां नमामि संघं नमामि. बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्व श्रोते मंडळींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मंडळी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण सर्व लोक पाहता, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो. ते आपण रोज बघावेत, दुसऱ्याला दाखवावेत, लाईक करावेत, शेअर करावेत आणि कॉमेंटसुद्धा करावेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अखिल मानव जातीसाठी आहे, कोणी एका जातीपंथासाठी धर्मासाठी नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपल्या देशातलं संविधान सर्व जाती धर्म बाजूला ठेवून सर्वासाठी आपण पाळतो, कायद्यानं पाळतो, तसंच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं तत्त्वज्ञान आपण आचरणात आणून आपलं जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदीमय करावं ही सर्वांना नम्र विनंती. असो, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.